हॅलो मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये श्रीलंकामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, श्रीलंकेचे इकॉनॉमी ढासळले म्हणजे नेमकं काय झालेलं आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आपल्या सोप्या भाषेमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. नेमकं श्रीलंकन अर्थव्यवस्थेवरती ही परिस्थिती का आलेली आहे आणि नेमकं आर्थिक संकट आलेलं आहे म्हणजे काय झालेलं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे तर सोप्या माझ्या हस्ताक्षरामध्ये तुम्हाला हे लिहून पण सांगितलेलं आहे आणि आपल्या सोप्या भाषेमध्येच मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, जेणेकरून याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे आर्थिक संकल्पना म्हणून तुम्हाला हे अवघड वाटू नये याची सगळी दक्षता या लेक्चरमध्ये मी घेणार आहे. पहिलं तर एखादी अर्थव्यवस्था मजबूत असते म्हणजे कोणत्या बेसवरती मजबूत असते हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. एक तर अर्थव्यवस्था असते ॲग्रिकल्चरल, त्याचं स्ट्रॉंग पाहिजे, ॲग्रिकल्चरला विकास झालेला असायला पाहिजे, ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन जे आहे ते मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे, त्याला आपण स्ट्रॉंग इकॉनॉमी म्हणतो. त्याचबरोबर इकॉनॉमीच्या आणखी बेस काय असतात तर इंडस्ट्री, उद्योजकता. इंडस्ट्रीमध्ये जेवढी काय डेव्हलपमेंट होईल तेवढी जास्त ती इकॉनॉमी स्ट्रॉंग मानली जाते. त्याचबरोबर त्या इकॉनॉमीची बँकिंग व्यवस्था जी आहे ती बँकिंग व्यवस्था स्ट्रॉंग असायला पाहिजे, कोणत्याही प्रकारचा फ्रॉड त्याच्यामध्ये नसायला पाहिजे, त्याच्यावरती सुद्धा इकॉनॉमी आधारलेली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ट्रेड. ट्रेड म्हटलं काय झालं तर इम्पोर्ट एक्सपोर्ट आलंच. मग हा जो ट्रेड आहे, हा जो व्यापार आहे, तो किती त्या देशाचा आंतरराष्ट्रीय लेवलला फैललेला आहे, किती तो देश इम्पोर्ट करतो, किती तो देश एक्सपोर्ट करतो, याच्यावरती सुद्धा त्याची अर्थव्यवस्था खऱ्या अर्थानं बेस असते, आधारित असते. मग याच्यामध्ये कुठंतरी गडबड झाली की ती अर्थव्यवस्था कोलॅप्स तर होते किंवा ती व्यवस्था खूप जास्त ग्रोथ तर त्याचे होते, वृद्धी तर त्याचे होते. मग या गणितामध्ये कुठंतरी श्रीलंकेमध्ये अनेक दशकांपासून मिसकॅल्क्युलेशन होत होतं, कुठेतरी गडबड चालू होती आणि त्याचे परिणाम जे आहेत ते आता आपल्याला या ठिकाणी दिसायला लागले. मग आता या ठिकाणी तुम्ही असं समजण्याचे काय कारण नाही की हे जे इकॉनॉमिक क्रायसिस आहे, हे जे वित्तीय संकट त्यांच्यावरती आलेले आहे, आर्थिक संकट त्यांच्यावरती आलेले आहे, हे काय आत्ताचा परिणाम आहे, महिन्या दोन महिन्याचा किंवा वर्षा दोन वर्षाचा परिणाम आहे. हा जवळजवळ दशकानुदशकाचा परिणाम आहे. हे दशके जे काय चुका करत आलेत श्रीलंकन गव्हर्नमेंट, त्याचा सगळा तर खरं तर परिणाम. आणि एक तर तिथं पॉलिटिकल सिस्टम बघितली तर एकच घर तिथं राज्य करतं आणि ते घर म्हणजे राज्यपेक्षे घराणं. ते घराणंच फक्त तिथं राज्य करतं, तिथं कोणत्याही इतर घराण्याच्या आतापर्यंत सत्ता आलेली आपल्याला पाहावाच मिळाली. मग गोटाबाई राजपक्ष घ्या किंवा महिंद राजपक्ष घ्या, आणि त्यांनी फक्त आतापर्यंत श्रीलंकन लोकांचं शोषण केलेलं आहे, श्रीलंकेची अर्थव्यवस्था लुटण्याचं काम केलेलं आहे. हे सगळ्यांनाच आता उघड झालेलं आहे खऱ्या अर्थानं, आणि त्याचे पडसाद जे आहेत ते खऱ्या अर्थानं आत्ता पाहाव्यास मिळतात. मग आता आपल्या एक्झामच्या दृष्टीतून त्याच्यातून आपल्याला काय काय घ्यायचं आहे, नेमका क्रायसिस त्यांच्यावरती हे वेळ का आलेली आहे, नेमकं कर्ज काय आहे हे आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. ते पॉईंट वाईज तुम्हाला मी तिथं सांगितलं आहे, ते दाखवून तुम्हाला सगळं समजावून सांगतो मी. एकंदरीत हे सगळं परिणाम दिसायला सुरुवात कशी काय झाली तर दिसायला सुरुवात अशी झाली की श्रीलंकेवरचं जे कर्ज आहे ते कर्ज, आता प्रत्येक कंट्रीवरती थोडं बहुत प्रमाणात कर्ज असतंच असतं. मग ते महासत्ता कंट्री असू द्या किंवा महासत्ता नसू द्या. महासत्ता कंट्री याला म्हणतात की त्यांची स्ट्रॉंग अर्थव्यवस्था असते, मग त्यांच्यावरती कर्ज जरी नसलं, कर्ज जरी असलं तरी त्याचा काही परिणाम होत नाही. फक्त ते कर्ज कंट्री फेडू शकते का किंवा दुसऱ्याला कर्ज देऊ शकते का याच्यावरती सगळं आधारित असतं. समजते तुम्हाला? मग तशा पद्धतीने इथं परिणाम काय झाला, इथं नेमकं काय झालं तर श्रीलंकेनं जे काही कर्ज घेतलेलं आहे, मग ते कर्ज त्यांनी वर्ल्ड बँकेकडून घेतलेलं असू द्या, IMF कडून घेतलेलं असू द्या किंवा इतर कोणत्या कंट्रीकडून घेतलेलं असू द्या, फक्त आता परिणाम हा झालाय की ते जे कर्ज घेतलेलं आहे त्यांनी ते डिफॉल्ट झालेले आहेत. डिफॉल्ट हा शब्द कशासाठी, ज्यावेळेस आपण कर्ज घेतलेलं असतं, ज्यावेळेस आपण ते कर्ज वेळेवरती परत करू शकत नाही त्याला आपण डिफॉल्ट म्हणतो. आणि श्रीलंकेनं आता डिफॉल्ट केलेलं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावंच लागतं. त्यामुळं श्रीलंका आर्थिक संकटात सापडलेली असं म्हटलं जातं. आणि त्यांच्यावरती कर्ज कितीच आहे, जवळजवळ $51 बिलियन त्यांच्यावरती कर्ज आहे. म्हणजे 51 अब्ज डॉलरचं त्यांच्यावरती कर्ज आहे. आणि ते कर्ज कुठेतरी ते आता फेडू न शकण्याच्या सिच्युएशनला पोहोचलेले आहेत. आणि तिथं परिणाम त्याचा काय जाणवतोय तर तिथं त्यांच्या चलनाचं मूल्य खूप मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे. म्हणजे श्रीलंकन रुपीजच आहे, श्रीलंकन 350 रुपयेच्या बरोबर $1 असं त्याचे मूल्यांकन झालंय. आतापर्यंत जवळजवळ 400 पर्यंत ही व्हॅल्यू गेली असेल. म्हणजे श्रीलंकन 400 रुपये द्यावे लागतात तेव्हा $1 मिळतो, असं सिच्युएशन निर्माण झालेली. मग कुठल्याही कंट्रीच्या ज्यावेळेस चलनाचं मूल्य खरं तर घटतं त्यावेळेस तिथं काय होते तर त्यावेळेस तिथं महागाई होते, आणि त्यांचं इन्फ्लेशन दर जे आहे म्हणजे महागाई दर जो आहे तो जवळजवळ 14% जास्त गेलेला आहे. आता मूल्याचं म्हणजे
त्यांच्या चलनाची किंमत कमी झाली, मग तिथं महागाई कशी काय वाढायला लागली? तर चलनाची किंमत कमी झाली म्हणजेच काय, तर वस्तूच्या बदल्यात चलन काय करावं लागणार, त्याची किंमत कमी झाल्यामुळे ते चलन जास्त द्यावं लागणार. समजते? जास्त द्यावं लागणार म्हणजेच काय, ही जी वस्तू आहे ती तीच वस्तू आहे, फक्त त्याला चलन आपल्याला जास्त द्यावं लागते, म्हणजे पैसे जास्त द्यावे लागतात. समजते? म्हणजे ही जी वस्तू आहे ती अगोदर जर समजा 5 रुपयाला मिळत असेल, तर आता तीच वस्तू देण्यासाठी जवळजवळ 20 रुपये मोजावे लागतात. म्हणजेच काय झालं, तर चलनाची किंमत जी आहे ते कमी झालेली आहेत, पण वस्तू ज्या आहेत, सेवा ज्या आहेत, ते तेवढ्याच राहिलेल्या आहेत. म्हणून तिथं मग आता गॅसच्या किमती वाढताना आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत. तिथं जे काही मूलभूत गरजा आहेत, त्या मूलभूत गरजा भागवणाऱ्या वस्तू ज्या आहेत, त्या वस्तूंच्या किमती खूप मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग ते तांदूळ असू द्या, वेगवेगळ्या डाळी असू द्या, वेगवेगळे खाण्याचे पदार्थ असू द्या, किंवा वेगवेगळ्या सेवा असू द्या. आणि त्यामुळं लोक आता पॅनिक करतायत, लोक रस्त्यावर उतरतायत, लोक प्रोटेस्ट करतायत, आणि लोक ते श्रीलंकन कंट्री सोडून आपल्या देशामध्ये सुद्धा स्थलांतर होताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. इलिगल रित्या सुद्धा स्थलांतर होताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. हे लोकसत्ता डिस्कशनमध्ये आपण डिस्कस केलंच होतं. आणि मग ही सिच्युएशन सगळी जगाच्या मीडियामध्ये येताना आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे कोणतीही अर्थव्यवस्था धोक्यात येणं हे याला म्हणतात. जे काय श्रीलंकेमध्ये सुरू आहे त्याला आपण म्हणतो, आणि ते कसं सुरू आहे थोडक्यात मी तुम्हाला समजावून सांगितलेलं. आणि याच्यामध्ये चायनाचा खूप मोठा रोल आहे. यांना भिकारी करण्यामध्ये खरं तर म्हणू शकतोय मी, हा थोडासा हर्षड वर्ड वाटू शकतोय, परंतु ते खरं आहे. चायनाची पॉलिसीच अशी आहे की एखाद्या कंट्रीला ते एवढं कर्ज देतात, अशा पद्धतीचं लोन खरं तर देतात की जेणेकरून ती कंट्री ते लोन फेडू शकणार नाही. कारण यांना हे लोनचे अमाऊंट परत घ्यायची नसते, यांना या त्या देशावरती स्वतःचं प्रभुत्व निर्माण करायचं असते. आणि त्याचाच परिणाम काय झाला, तर हम्बनटोटा जे पोर्ट आहे ते हम्बनटोटा पोर्ट यांनी काबीज केलेलं आहे. आता श्रीलंकेने 99 वर्षाच्या करारावरतीच यांना खरं तर ते पोर्ट म्हणजे ती बंदर जे आहे ते देऊ केले, जेणेकरून इंडो पॅसिफिक रिजन जो आहे, समुद्राचा रिजन जे आहे, तिथं चायनाला स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करता येईल. मग चायना काय म्हणतोय श्रीलंकेला, तर चायना म्हणतोय कर्ज लवकर आमचं देण्याची काही गरज नाहीये, फक्त हे जे पोर्ट आहे ते आम्हाला द्या. आणि ते श्रीलंकेने देऊ केलं 99 वर्ष या लीजवरती. समजते? म्हणजे कर्ज हे याच्यासाठीच देतात की जेणेकरून त्यांचा जो हेतू आहे ते साध्य होण्यासाठी देत असतात. आणि चायनाची मग ती पॉलिसी काय आहे, डेप्ट पॉलिसी काय आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही. ती डेप्ट पॉलिसी एखाद्या वेगळ्या लेक्चरमध्ये आपल्याला समजावून घेऊन, चायनाची नेमकी जागतिक लेवलला स्वतःचं वर्चस्व निर्माण करणारी पॉलिसी जी आहे ती काय आहे, ती एखाद्या वेगळ्या लेक्चरमध्ये आपण समजावून घेऊया. तो या लेक्चरचा पार्ट नाही, परंतु थोडक्यात समजावून घे झालं तर एखाद्या कंट्रीवरती जर त्यांचा डोळा असेल तर त्या कंट्रीला काबीज करण्याचे 2 त्यांच्याकडे पर्याय आहेत. एक तर त्या कंट्रीवरती अतिक्रमण करा, जसे की आपल्या लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलमधून घुसखोरी करण्याचा वारंवार हे प्रयत्न करत असतात, तो पहिला पर्याय आहे त्यांचा. आणि दुसरा पर्याय काय आहे, तर दुसरा पर्याय आहे की एवढं कर्ज द्या त्या कंट्रीला की ती कंट्री ते कर्ज परत फेडू शकणार नाही. मग ते कर्ज परत फेडू शकणार नाही असं त्यांना वाटलं की लगेच त्या कंट्रीचा एखादा भूभाग ते मागतात की तो आम्हाला द्या, नसेल तर आमचं कर्ज वापस द्या. अशा पद्धतीची पॉलिसी आहे त्यांची. त्याला चायना डेप्ट पॉलिसी असं संबोधलं जातं. मराठीमध्ये त्याला आपण चायनाचे कर्ज देण्याची पॉलिसी जी आहे असं आपण म्हणू शकतो. मग एकट्या चायनाचं श्रीलंकेवरती जवळजवळ 8 अब्ज डॉलरचं कर्ज आहे. म्हणजे 51 अब्ज डॉलर एकूण कर्ज आहे श्रीलंकेचं, आणि त्याच्यापैकी 8 अब्ज डॉलर जे आहे ते फक्त एकट्या चायनाचं आहे. समजते? म्हणजे जवळजवळ 15% पेक्षा जास्त कर्ज एकट्या चायनाचं आहे. आणि तरी सुद्धा श्रीलंकन जे काही राज्यपेक्षा वगैरे काय म्हणतायत, ते श्रीलंकाच आमची मदत आता करेल. म्हणजे एवढे मूर्खपणाचा कळस आहे. यांना आणखी समजत नाहीये की चायना जो आहे तो त्यांना भिकारी बनवतो आणि स्वतःचं तिथं वर्चस्व प्रस्थापित करू पाहतो. त्यामुळं खरं तर चायनाचा खूप मोठा रोल आहे याच्यामध्ये, मी तुम्हाला सांगितलं. आणि याच्यामध्ये 51 बिलियन डॉलर्सचं जे काही कर्ज आहे त्याच्यामध्ये एक महत्वाची कॉन्सेप्ट येते, ती म्हणजे सॉव्हरेन बॉन्ड्स. सॉव्हरेन बॉन्ड्स नावाची कॉन्सेप्ट येते. सॉव्हरेन बॉन्ड्स कशाला म्हणायचं, यांच्याकडे सॉव्हरेन बॉन्ड जे आहेत ते जवळजवळ 1 अब्ज डॉलरचे सॉव्हरेन बॉन्ड्स आहेत. 1 बिलियन डॉलर्सचे सॉव्हरेन बॉन्ड्स आहेत. आता बॉन्ड्स आपण कशाला म्हणतो, आता समजा राम आणि श्याम आहेत, आणि राम न जे आहेत ना श्यामकडून 1 बिलियन डॉलरचं कर्ज घेतले असं समजा. मग श्याम काय म्हणतोय, मी तुला 1 बिलियन डॉलरचं कर्ज देतो, परंतु त्याच्या बदल्यात मला काय तर हमी पाहिजे. हमी म्हणजे काय, उद्या जर तू म्हटला मला कर्ज दिलंच नाही तर मी काय करणार. मग राम काय म्हणतोय, मी एक चिठ्ठी तुला लिहून देतो आणि त्या चिठ्ठीमध्ये मी लिहितो की श्यामनं मला या तारखेला 1 बिलियन डॉलरचं कर्ज दिलेलं आहे, आणि मी श्यामला ते कर्ज पुढच्या या तारखेला या महिन्यामध्ये या वर्षामध्ये मी त्याला काय करणार आहे, परत करणार आहे.
हे ते एका चिठ्ठीवरती लिहून देतो आणि ती जी चिठ्ठी आहे ना ती चिठ्ठी म्हणजे बॉन्ड असतो, त्याला आपण बॉन्ड म्हणतो, बॉन्ड लिहून दिलेलं. समजते तुम्हाला? आणि हे झालं व्यक्तींमध्ये, त्याला आपण बॉन्ड म्हणतो. परंतु हे जेव्हा देशांमध्ये होतं ना त्यावेळेस त्या बॉन्ड्सला पुढं शब्द जोडतो, तो म्हणजे सॉव्हरेन. आणि एकंदरीत त्याला काय म्हणतात, सॉव्हरेन बॉन्ड्स. हे तशा पद्धतीचे सॉव्हरेन बॉन्ड्स असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. ते $1 बिलियन सॉव्हरेन बॉन्ड्स श्रीलंकेकडे आहेत, म्हणजे ते $1 बिलियन कर्जच आहे श्रीलंकेकडे. आणि आता श्रीलंकेची अर्थव्यवस्था जी आहे ते 3 घटकांवरती आधारित आहे. 3 घटकांमधून श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला जास्त रिव्हेन्यू मिळतो आणि ते 3 घटक कोणते आहेत? पहिला आहे टुरिझम, जे काय पर्यटक जात असतात श्रीलंकेला, त्या पर्यटकांकडून त्यांचा इन्कम जास्त होतो. त्याचबरोबर टेक्स्टाईल इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात आहे श्रीलंकेमध्ये, त्यामुळे टेक्स्टाईलमधून त्यांना जास्त इन्कम होतं, रिव्हेन्यू मिळतो. आणि तिसरं म्हणजे टी, चहा उत्पादन तिथं होतं आणि त्या चहा उत्पादनामधून सुद्धा त्यांना खरं तर जास्त रिव्हेन्यू मिळत असतो. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचा टुरिझम आहे, परंतु कोविड-19 काय झालं तर टुरिझम व्यवसाय सगळ्या देशांचा ठप्प झाला होता. त्यामुळे हे एक महत्त्वाचं कारण झालं की श्रीलंकेन अर्थव्यवस्थेवरती जे काही परिणाम होते ना कर्जबाजारीपणाचे, ते परिणाम दिसायला लागले आणि श्रीलंकन अर्थव्यवस्था धोक्यात आली. राहिला विषय कुठला? दुसरा टेक्स्टाईल इंडस्ट्रीचा आणि टीचा, चहा उत्पादनाचा आणि टेक्स्टाईल उत्पादनाचा खरं तर विषय राहिला. मग आता टेक्स्टाईल असू द्या किंवा टी असू द्या, हे दोन्ही जे उद्योग आहेत ते विशेष करून टेक्स्टाईल म्हटलं की कापूस आला, कॉटन आला, कॉटनशी रिलेटेड व्यवसाय येतो. कॉटन काय झालं, ॲग्रिकल्चरचा प्रोडक्ट आहे. टी, चहा उत्पादन हे ॲग्रिकल्चरचं रिलेटेड आहे. मग आता ह्याच्यामध्ये श्रीलंका काय करत होतं तर रासायनिक शेती करत होतं याच्या अगोदर, परंतु चायनानं काय म्हटलं यांना की तुम्ही ऑर्गॅनिक शेती करा. मग हे ऑर्गॅनिक शेतीकडे वळले, ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळले. परंतु रासायनिक शेतीमधून जेवढं उत्पादन मिळत होतं त्यांना, त्याच्या कितीतर पटीनं उत्पादन कमी झाले यांचं ऑर्गॅनिक शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग स्वीकारल्यामुळं आणि रासायनिक शेती कमी केल्यामुळे. आणि त्यामुळे सुद्धा त्यांचा टेक्स्टाईल इंडस्ट्रीवर परिणाम झाला, टी वरती परिणाम झाला आणि ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्सवरती परिणाम झाला. आणि जसं की पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं, ॲग्रिकल्चरल हा इकॉनॉमीचा एक बेस आहे, आधार आहे. मग ऑर्गॅनिक फार्मिंग केल्यामुळे यांचं शेतीचं उत्पादन एवढं कमी झालं की जवळजवळ 10 ते 15 पटीनं उत्पादन कमी झालं असं मानलं जातं. जवळजवळ निम्म्यानं उत्पादन कमी झालं, म्हणजे जवळजवळ 50% यांचं उत्पादन जे आहे ते कमी झालं आपण असं म्हणू शकतो. म्हणजे 10 ते 15 पटीपेक्षा खूप जास्त पटीनं कमी झालं आपण असं म्हणू शकतो, असं आकडेवारी आपल्याला सांगते. मग त्यामुळे सुद्धा यांचा हा टेक्स्टाईल टीचा सुद्धा बेस निघून गेला. त्यामुळे अर्थव्यवस्थेला रिव्हेन्यूच उरला नाही आणि त्यामुळं खरं तर हे कर्जबाजारी झालेले आहेत आणि कर्ज फेडू शकत नाहीत असे सिच्युएशन त्यांच्यावरती आलेले आणि त्याला सुद्धा चायनाच कारणीभूत आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे चायना कुठंतरी यांच्यावरती वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, हे सगळ्या जगाला दिसते, फक्त श्रीलंकेला सोडून. श्रीलंकेला दिसत नाही किंवा तिथल्या राजकीय पक्षांनी हे बघायचं नाही, कारण त्यांना करप्शन करायला मिळते, स्वतःची घरं भरायला मिळते, विदेशात प्रॉपर्टी वगैरे घ्यायला मिळते, त्यांना याच्याशी काही देणं घेणं नसते, देश किती आपला खड्ड्यात चालला याच्याशी. पुढचं काय आहे तर पुढचा परिणाम एक झाला तर रशिया युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालं. आता रशिया युक्रेन दोघं सुद्धा ऑइलचे एक्सपोर्टर आहेत, व्हीटचे प्रोड्युसर आहेत मोठ्या प्रमाणात, गव्हाचे, ऑइलचे. आणि यांच्यामध्ये युद्ध सुरू झाल्यामुळे ऑइलच्या किमती वाढल्या खूप मोठ्या प्रमाणात. त्यानंतर व्हीटच्या म्हणजे गव्हाच्या किमत्या खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या आणि त्याचा परिणाम जसा जगावरती झालाय ना तसा श्रीलंकन अर्थव्यवस्थेवरती सुद्धा झालेला आपल्याला पाहावयास मिळतात. आणि त्यामुळं त्याचे सुद्धा परिणाम आपल्याला खरं तर हे पाहावयास मिळतात. मग आता याच्यामध्ये राहिला प्रश्न कशाचा तर राहिला प्रश्न इंडियाच्या रोलचा. आता हे सगळं सुरू झालंय ना, हे काय आत्ता सुरू झालं नाही, हे वर्षभरापासूनच IMF असू द्या किंवा वर्ल्ड बँक असू द्या यांनी इन्स्ट्रक्शन यांना द्यायला सुरुवात केली होती. मग त्याच्यामुळे काय झालं होतं तर जे काय फॉरेन कंपन्या श्रीलंकेमध्ये इन्व्हेस्ट करत होत्या त्याला आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो, विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक म्हणतो. ती फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सुद्धा कमी झाली, त्यामुळे तो जो इन्कमचा सोर्स होता त्यांचा विदेशातून येणार तो सुद्धा कुठेतरी कमी झाला आपल्याला पाहायला मिळाला. समजतं? त्यामुळे FDIचा रोल सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे याच्यामध्ये. मग आता याच्यामध्ये इंडियाचा रोल काय आहे तर इंडियाने यांना खूप मोठ्या प्रमाणात मदत प्रोव्हाइड केलेली आहे. त्याच्यामध्ये मग गहू त्यांना प्रोव्हाइड केलेले आहेत, राईस म्हणजे तांदूळ त्यांना तांदळाची मदत केली, लाईन ऑफ क्रेडिट उपलब्ध करून दिलेले आहे, म्हणजे त्यांना मदत जी काय कर्जाच्या स्वरूपात आहे ती कर्जाच्या स्वरूपात कमी व्याजामध्ये त्यांना मदत उपलब्ध इंडियाने करून दिलेली आहे. त्याचबरोबर फ्युअल असू द्या, इंधन वगैरे वेगवेगळ्या प्रकारचं जे आवश्यक आहे जीवनावश्यक ते सुद्धा त्यांना इंडियानं पुरवलेलं आहे श्रीलंकेला. त्याचबरोबर करन्सी स्वॅप ॲग्रीमेंट झालेलं आहे.
आता हा करन्सी स्वॅप ॲग्रीमेंट सुद्धा तुम्हाला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. करन्सी स्वॅप इथं मी तुम्हाला लिहूनच दाखवतो, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे शंका होता कामा नये, असता कामा नये. मग हा जो करन्सी स्वॅप ॲग्रीमेंट आहे, तो करन्सी स्वॅप ॲग्रीमेंट म्हणजे काय, तर आता कोणत्याही विदेशात आपल्याला जर कोणती वस्तू खरेदी करायची झाली तर जगाचं स्टँडर्ड चलन वापरलं जातं तिथं. मग स्टँडर्ड चलन आताचं कोणतं आहे जगाचं, तर डॉलर्स. डॉलर्स हे जवळजवळ सगळे देश स्वीकारतात. मग आता श्रीलंकेला जर इतर देशाकडून काही खरेदी करायचं असेल तर त्यांना डॉलर्समध्ये खरं तर खरेदी करावं लागणार. परंतु आता यांच्या चलनाची व्हॅल्यू कमी झालेली आहे, त्यामुळे डॉलर्समध्ये खरेदी करायचं म्हणलं तर त्यांना ते खूप महाग पडणार आहे. त्यामुळं इंडियानं काय केलं तर करन्सी स्वॅप ॲग्रीमेंट केलाय. म्हणजेच काय केले तर श्रीलंकेला सांगितलं की तुम्ही इंडियन रुपीजमध्ये ती वस्तू खरेदी करू शकता. तुम्हाला जी वस्तू किंवा सेवा पाहिजे, मदत पाहिजे, ती इंडियन रुपीजमध्ये खरेदी करू शकता. त्याला आपण काय म्हणतो तर करन्सी स्वॅप ॲग्रीमेंट. म्हणजे त्या देशाच्या करन्सीमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. इंडिया मधून तुम्हाला काही घ्यायचं असेल तर ते इंडियन रुपीजमध्ये तुम्ही घेऊ शकता असं त्यांनी सांगितलं. त्याला आपण करन्सी स्वॅप ॲग्रीमेंट म्हणतो. करन्सी स्वॅप ॲग्रीमेंटवरती डायरेक्ट प्रीला वगैरे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ही जी कॉन्सेप्ट आहे ती तुम्हाला चांगल्या पद्धतीने मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एकंदरीत श्रीलंकन अर्थव्यवस्था जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर त्या श्रीलंकन अर्थव्यवस्थेला जे काय खड्ड्यात घालणारे आपण म्हणू शकतोय, जे काय पॉईंट्स आहेत ते एवढे सगळे पॉईंट्स आहेत. त्यामुळे हे एवढे सगळे पॉईंट्स आपल्याला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला श्रीलंकन अर्थव्यवस्थेवरती ही परिस्थिती का आली हे खरं तर तुम्हाला समजू शकते. त्यामुळे मी तुम्हाला एक सोप्या भाषेमध्ये आणि हस्तलिखित मध्येच खरं तर हे तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. आशा आहे की तुम्हाला श्रीलंकन अर्थव्यवस्था काय आहे हे समजली असेल आणि या अनुषंगानं तुम्हाला आपल्या एक्झामच्या दृष्टीतून काय घ्यायचं आहे हे सुद्धा समजलं असेल. जसं की IMF विषयीची इन्फॉर्मेशन घ्या, म्हणजे जेवढे जेवढे पॉईंट सांगितले आहेत ना त्याचे अर्थशास्त्राच्या दृष्टीतून तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावरतीच कुठेतरी प्रश्न विचारला जाईल. आणि राहिला प्रश्न काहीतरी इंटरनॅशनल रिलेशनचा, तर इंडियाचे आणि श्रीलंकेचे रिलेशन कशा पद्धतीचं आहे हे आपल्या सिलेबसच पार्ट आहे. नेबरहुड कंट्रीसोबत आपलं रिलेशन कसं आहे ते आपल्याला इंटरनॅशनल सिलेबसमध्येच दिलेलं आहे, इंटरनॅशनल रिलेशन मथळ्याखाली. त्यामुळे त्या दृष्टीतून तर आपल्याला त्याचा अभ्यास करायचाच आहे. बाकी सगळं अर्थशास्त्राच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. त्या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला मी समजावून सांगितलेले आहेत आणि एकंदरीत तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये मी श्रीलंकन अर्थव्यवस्थेवरती हे संकट का आले हे सगळं समजावून सांगितलं. हे लेक्चर तुम्हाला मोर दॅन सफिशियंट आहे. श्रीलंकेविषयी कसा जरी क्वेश्चन विचारला, इंटरव्ह्यूमध्ये जरी तुम्हाला विचारलं तरी तुम्ही आता ते सांगायला कॅपेबल आहात. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण नवीन अशाच इंटरेस्टिंग लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.